वसमत प्रतिनिधी वसमत शहरातील सुवर्णकारनगर येथे दिनांक 20 एप्रिल रोजी संत नरहरी महाराज मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झाला। हा कार्यक्रम चालू असताना वैभव सूर्यकांत कुलथे, महेश सूर्यकांत कुलथे व सतीश द्वारकादास कुलथे यांनी संगनमत करून फिर्यादी समर्थ व्यंकटेश टाक याला तू मंदिरासाठी देणगी का दिली नाही व देणगी न देता जेवायला कसं काय आला असे म्हणत आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून नंतर चाकूने हातावर वार केला। तदनंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत पाठीवर दगड मारला व मुक्का मार देत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। सदरील प्रकरणी फिर्यादी समर्थ व्यंकटेश टाक याच्या फिर्यादीवरून वैभव सूर्यकांत कुलथे, महेश सूर्यकांत कुलथे व सतीश द्वारकादास कुलथे यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासाधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन साहेब पुढील तपास करत आहेत। अल्पवयीन फिर्यादी अजूनही दवाखान्यात ॲडमिट असून त्याच्या नातलगांशी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद पुढील प्रमाणे। मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामध्ये आपला वाद झाला होता आणि मारहाण झाली, त्यानंतर गुन्हाही दाखल केला, काय सांगाल? या घटनेचा तर खरं पाहिलं तर निषेधच करायला पाहिजे। चुकीची घटना घडलेली आहे आणि या घटनेला सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी किंवा सोनार समाजामध्ये लोकांना प्रकाश शहाणे त्याचा भाचा म्हणून मुद्दाम बदनाम करण्यासाठी हे जाणीवपूर्वक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कुलथे, सतीश कुलथे आणि हे यांची सगळे जे परिवार आहे हे यांनी समाजाला सोबत घेऊन आमच्या विरोधात जास्तीत जास्त बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं पाहिलं तर आमचा भाचा श्री समर्थ टाक हा 10वीचा मुलगा आणि ह्या 10वीच्या मुलाला जर समजा ते सतीश कुलथे, सोनू कुलथे, मोनू कुलथे जाड धिप्पाड बॉडी बिल्डर आहेत सगळे तिघपणे आणि ह्यांनी जर ह्या बालवयामधल्या मुलाला मारले यांनी आणि स्वतःला दाखवले की हमला केला, सामाजिक कार्यामध्ये हमला केला, ते मुलगा आहेच तेवढं। वादाचं कारण काय होतं नेमकं सर? यांनी आमच्या बहिणीला आणि आमच्या भाच्याला नरहरी महाराजच्या मंदिराच्या बांधकामासाठी निधी मागत होते। 10,000 दे, 11,000 दे, 5 तरी हजार दे। आमची बहीण सिलाई काम करून त्या ठिकाणी पोट भरती आणि भाचा शिक्षण घेतो आहे 10वी 11वीला आणि अशा परिस्थितीत ते देऊ शकत नाहीत। त्यांनी इन्कार केला देण्यासाठी, तर त्याला तिथं गेल्यानंतर प्रसाद घ्यायला गेला आमचा भाचा कार्यक्रमात आणि प्रसाद घेताना त्याला जेवताना उठून हाकललं आणि तिथं मारहाण केली, चाकूने त्याच्या छातीमध्ये मार दिला होता। त्याच्या जेवताना त्याला उठवलं आणि विकारचोट तू कसं काय इथं आला, तुला पैसे वगैरे काय दिले नाही असं बोलून त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला अपमानित केलं आणि सोनू कुलथेचा भाऊ मोनू कुलथेनं त्याच्या छातीमध्ये असा चाकूने वार मारू लागला। भाच्यानं असा हातावर वार द्यायला आरपार चाकू गेला। अशा लहान मुलावर जाणीवपूर्वक अत्याचार करू नये आणि समाजाला दिशाहीन करायला नेते निवेदनं देणं प्रकाश शहाणेचा भाचा म्हणून नेहमी सांगायला लागले ते। तर अशा त्याच्यावर आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। पोलिसांनी सुद्धा या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे अशी मी एक विनंती करतो।